नमस्कार मैत्रिणी. ही शनिवारचा व्हिडिओ आहे, पण कामाच्या गडबडीमुळे सुट्टीच्या दिवसामुळे हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा राहून गेला. शनिवारी मुलांना शाळा होती. जय शाळेतून आल्यानंतर आम्हाला समजलं की जय प्रज्ञाशोध परीक्षेत पास झालेला आहे आणि त्याने छान मार्क मिळवून वर्गामध्ये पहिला नंबर मिळवलेला आहे. त्याचे पप्पा शाळेत आणायला गेले होते. शिक्षकांनी त्यांचं अभिनंदन केलं, माझे अभिनंदन केलं. मग काय सर्वांचा आनंद गगनात मावेना. मग म्हटलं चला कुठेतरी बाहेर, शनिवार आहे, फिरून येऊ. मग आम्ही ठाण्याला आलो होतो. हे ठाण्याचं भाजी मार्केट आहे. सुरुवातीला कपड्याचं, स्टेशनरी, वेगळ्या वस्तू, साड्या. स्टेशनच्या जवळच आहे. स्टेशनच्या समोरचाच रोड म्हणजे मार्केट. नंतर ही भाजी मंडई. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, अगदी वेस्टर्न साईडच्या सुद्धा भाज्या आपल्याला मिळतात. नंतर आलो आम्ही जवळच असलेल्या शांत अशा ठिकाणी तलावपाळी. जरा लवकरच आलो होतो, तर गर्दी कमी असते आणि मुलांनाही खेळायला बसायला वेळ भेटतो आणि छान बघायलाही भेटतं. राजूला तर पाणी खूप आवडतं. त्याला बाहेर फिरणं म्हणजे एकदम आनंदाची गोष्ट. त्यांना ही परिसर माहिती असल्यामुळं ना, त्याने आमचं लगेच हात सोडून समोर लगेच दोघंजण पुढे 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 आमच्या चालत होते. त्यांना आमच्या ह्याची गरजच नव्हती. त्यांना सर्व माहिती आहे आपल्याला, हे करायचं आहे, चला आता इथं जायचं आहे, तिथं जायचं. त्यांनी अगोदर सर्व ठरवलेलं होतं. आम्ही फक्त त्यांच्या पाठीमागे चालत होतो. अशा प्रकारे हे काय आहे, ते काय आहे, पाणी, असं जयला सर्व राजू सांगत होते. घोडागाडी दिसली, लगेच घोडागाडी. मग एका ठिकाणी थोडंसं ऊन असल्यामुळे बसलो, थोडंसं खाऊन घेतलं आणि नंतर पुढे आणखी आम्ही आमचा प्रवास चालू केला. तिथं ना शिवाजीचं स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या समोर असं किल्ल्यासारखं डेकोरेशन म्हणजे केलेलं आहे. असं बुरुज बांधलेले आहेत. लगे राजू त्याच्यावर चढायचा प्रयत्न. मुलांना टी व्हीमधून सर्व काही शिकतात. आपण सांगण्यापेक्षा ना टी व्हीपासून पण भरपूर काही शिकतात. आणि त्याचं समोर कुठं ते तसं चित्र दिसलं की ते कृती करायला जातं. आता गडावर चढायला लागला आहे राजू. आणि जय असल्याशिवाय कोणतीही गोष्ट तो करत नाही. प्रत्यक्ष वेळेला जय त्याच्या सोबतीला पाहिजे. जय करेल तेच करणार आणि जयच्या अगोदर करत असते, त्यामुळे जयलाही तो करू देत नाही. अशा प्रकारे दोघांचं चालू असतं. ह्या ठिकाणी ना आता सनाई चौघडे म्हणून जी मराठीवर जी नवीन सिरियल चालू आहे ना, त्याचंही आता गेल्या आठवड्यामध्ये इथे शूटिंग झालेली आहे. हे ठाण्यातील अतिशय ठाण्याच्या जवळच, शहराच्या लगतच जवळच आणि सर्वांच्या परिचयाचं असं हे ठिकाण आहे आणि सर्वांच्या आवडीचं. कोणतंही काही असो, बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, काही नाही, हे असो, म्हणजे आनंदाचा क्षण असो, प्रत्येकजण इथं आनंदाचा क्षण साजरा करायला येतात म्हणजे येतातच. अगदी जवळच आहे आणि शांत वाटतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर पाण्याला बघितल्यानंतर अगदीच मनाला शांत वाटतं. त्याप्रमाणे मग आता बोटीत बसायचं. चला मग. अशा प्रकारे मुलं पप्पांना घेऊन पुढे पुढे जात होते, ओढत होते. लगेच मासे बघितले की राजू फिश फिश चालू झालं त्याचं. लवकर आल्यामुळे गर्दी कमीच होती, त्यामुळे शांत भरपूर वेळ थांबून प्रत्येक गोष्ट छान बघता आली. मुलांनाही वेळ थांबून गर्दी नसल्यामुळे बघता आलं. त्याप्रमाणे माशाला हात लावून बघत होते. हे मासा तर आपल्याला बोलतो आहे असं वाटत होतं. त्याचे डोळे, त्याचे तोंड, त्याची जीभसुद्धा आपल्याला अशी केलेली दिसत होती. पण उन्हामुळे ना फोटोचं व्यवस्थित असं दिसत नाही तुम्हाला. अंधार पडला ना, त्यामध्ये लाईटीमुळे ते मासे जास्त चमकतात आणि छान दिसतात. गोपाळ, त्याचं तोंड, डोळे, ते आपल्याला बघते, आपल्याला हे करते, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते असं आपल्याला वाटतं. अगदी जवळून अशी पाहता येतात. जसं सांधार होईल, ऊन कमी होईल ना, तसं इथे एवढी गर्दी होते की भरपूर चालायलाही जागा, रस्ता भेटत नाही.
मार्केट हे फुल होतं आणि हे तेही सर्वजण निवांत असं बसायचे आहे. मॉर्निंग वॉक चालायला संध्याकाळच्या वेळेला किंवा सहज बसण्यासाठी भरपूर गर्दी होती. असे 2-3 प्रकारचे तिथे मासे आहेत. ते मासेही बघितले. राजू हात लावून बघत होता. तो आपल्याला टच करेल का, येतो का आपल्याकडे. तो मासा येते तसा शब्द उभा बसलेला. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो. हे माशेला सोनेरी कलरचे, डोळे लाल अशा प्रकारचे आहेत. राजू का ह्या माशापासून दूर यायला तयारच होत नव्हता. शेवटी एक व्यक्ती आला. तो पण मासं बघत होता, मग निसटला. त्या मुलीने तर या बॅगमध्ये ना मांजर आणलं होतं. त्यांना ती माशी दाखवत होती. हे मंदिरांना महादेवाचं मंदिर आहे आणि पाण्याच्या मधोमध बांधलेलं आहे आणि महाशिवरात्रीलाच फक्त तिथे दर्शनासाठी खुलं असतं आणि महाशिवरात्रीलाही भरपूर गर्दी असते तिथे जाण्यासाठी आणि बोटीने तिथे जावं लागतं. हे सर्वजण ना बोटीची वाट बघत बसलेले आहेत. बोटीचे तिकीट आणि ही बोट आली ना, ह्या बोटीमधून सर्वांचा प्रवास चालू होणार. पूर्ण तलावाला एक राऊंड मारलं जातं ह्याने. राजूलाही घाई झाली होती, कधी एकदा त्यामध्ये बसेन असं होतं. उभा राहूनच त्याच्याकडे पाहतो. कधी एकदा माझा नंबर येतो आणि मी बसणार. खाली बसायला तयारच नव्हता. अशा प्रकारे चंद्रही थोडा थोडा दिसत होता. चंद्र म्हणजे अंधार पडणार, अंधाराची चाहूल लागली होती. अंधार पडेल आता असं होत होतं. बोटीत बसलो आणि प्रवास चालू झाला. मुलांना तर खूप आनंद. पाणी म्हणलं ना, लहान असो किंवा मोठा असो, प्रत्येकाला हे आनंद असं. वेगवेगळी माणसंही भरपूर भेटतात. वेगवेगळे प्रसंगही दिसतात असं. या ठिकाणाला तलावपाळे असं म्हणतात आणि ठाण्यातले हे अतिशय लोकप्रिय आणि आवडीचं प्रत्येकाचं असं हे ठिकाण आहे. बघा ना, मुलं हे ठिकाणी हे लहान लहान मोठे सहित जय तर भरपूर खुश. का तर आज आपण जिंकलो, आपण हे झालो. राजू तरी आमच्याकडे बघायला तयारच नव्हतं. एवढं त्याला पाणी पाणी विचारायचं होतं. अशा आठवणींना कायम लक्षात राहतात. लहान मुलाबरोबर कधी कधी आपल्याला लहान होऊन जगता आलं पाहिजे. गेलेल्या आयुष्यातले क्षण परत मिळत नाहीत आणि ती वेळ ती काळ आपल्यासाठी थांबतही नाही. त्यासाठी आलेल्या क्षणाचा खूप छान असा उपयोग करून घेतला पाहिजे. मग मुलांची फरमाईश खाल्ल्याशिवाय काही कोणतीही ट्रिप पूर्ण होत नाही आणि न खाता येणं हेही चुकीचंच. त्याप्रमाणे लगे राजू खाना ओरडत होता. घेतली शेवपुरी आणि फ्रेंच फ्राईज घेतले आणि खाऊन लगेच टिश्यू पेपरने तोंडे पुसून तयार. चला आता दुसरीकडे. अशा प्रकारे
नंतर भेळ दिसली भेळ खायची. घरी किती जरी असलं ना तरी बाहेरचं मुलांना गेल्यानंतर घ्यावं आणि खावं हे असं वाटतंच आणि त्यांचा तो हट्टच असतो. अशा प्रकारे आम्ही एक छोटीशी ट्रिप फॅमिलीसोबत अगदी जवळच ठाण्याच्या तलावपाळी इथे केली. तुम्हालाही असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि संध्याकाळ झाली आणि आम्ही घरी निघालो. अशा प्रकारे आमची शनिवारची ट्रिप 2-3 तासाची एकदम छान आनंदात अशी गेली. तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, नक्की शेअर करा, लाईक करा आणि कधी आलात तर इथं नक्की व्हिजिट करा. खूप छान आणि शांत असं ठिकाण आहे. प्रत्येकाला आवडणारच. आणि ठाण्याची